एक महत्त्वाची बातमी, नागपुरातील भांडेवाडी डंपिंग यार्ड मधील आग अजूनही धुमसतीये। 4 दिवसांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाहीये। सध्या परिसरातील नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास होतोय, त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवत आहेत। तर आपण पाहू शकतोय कशा प्रकारे ही आग धुमसतीये। प्रचंड प्रमाणात धूर यातनं निघतोय। भांडेवाडी डंपिंग यार्ड आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो। अजूनही 4 दिवसापासून धुमसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आगीमुळे शनिवारी ही आग लागली। अजूनही या ठिकाणी धूर जो आहे तो निघतोय आणि प्रचंड मोठी आरोग्याची समस्या, कारण की 20 ते 30 हजार लोक या संपूर्ण परिसरात राहत आहे आणि 4 दिवसापासून ही आग धुमसत आहे। वस्त्यांमध्ये धुरांचे लोट जात आहे, त्यामुळे आरोग्याची समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे। स्थानिक लोक आपल्या सोबत आहे। काय समस्या आहे? हे धूळ खूप उडते आणि कसं आहे, लहान लेकरांना आजारी खूप होत आहे। सर्दी खोकला हे आणि दम घुटले आणि नाही का हे सर्व होतात। तुम्ही तक्रार नाही केली? तक्रार केली आहे, ऍप्लिकेशन टाकलेली आहे आणि ते आता काहीच प्रोसेस झालेली नाही। ते फक्त अगदी वस्तीला लागून असलेला हा डंपिंग यार्ड आपण या ठिकाणचे दृश्य परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय। शनिवारी आग लागली। आगीचे लोड आता येत नाही, परंतु धूर जो आहे तो या ठिकाणी आहे। आग धुमसत आहे आणि ती आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक विभागाकडून प्रयत्न सुरू आहे। प्रचंड मोठा धूर जो आहे तो या वस्तींमध्ये शिरत असतो आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नागपुरातील भांडेवाडी डंपिंग यार्डची समस्या आहे। शनिवारी ही आग जी आहे ती या ठिकाणी लागली आणि त्यानंतर ही आग आजही धुमसत आहे। नागरिकांच्या आरोग्याची समस्या जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हे दृश्य परत एकदा दाखवतोय। भांडेवाडी मोठा परिसर आणि नागपुरातली ही आग